नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण उपवासाचे 2 पदार्थ बघणार आहोत। एक म्हणजे बगर कॅरमल खीर आणि त्यासोबतच राजगिराचा पराठा। तर भगरीची खीर बनवण्यासाठी इथे मी बगर घेतली आहे, म्हणजेच वरई। 3 चमचे बगर घेतली आहे। ती आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। खीरीसाठी कढईत दूध ओतून घेऊया। मी इथे अर्धा लिटर दूध घेतले आहे। त्यात आता धुतलेली बगर घालून घेऊया। बगर परतवायची वगैरे काहीच नाही, तशीच घालायची आहे। आता कॅरमल बनवण्यासाठी एका पॅन मध्ये 3 चम्मच साखर टाकून घेतली आहे। आता ही साखर बिलकुल हलवायची वगैरे काहीच नाही, कमी गॅसवर तशीच राहू द्यायची। तोपर्यंत आपण ड्राय फ्रूट्स कट करून घेऊ। तिकडे गॅसवरती तोपर्यंत साखर कॅरमलाइज होऊन जाईल। छान गोल्डन ब्राउन कलर आला आहे साखरेला। आता आपण ती दुधामध्ये टाकून घेऊ। साखर दुधात टाकल्यानंतर गोळे होतात, पण साखर जशी जशी दुधात वितळेल तसे ते गोळे वितळून जातील। आता आपण यात ड्राय फ्रूट्स घालून घेऊया आणि वेलची पूड। चांगले मिक्स करून 5 मिनिटांसाठी कमी गॅसवर असेच राहू देऊ। तोपर्यंत आपण पराठ्यासाठी पीठ मळून घेऊ। त्यासाठी इथे 2 उकडलेले बटाटे घेतले आहेत। तो चांगला कुस्करून घेतला आहे। त्यात आपण राजगिराचे पीठ घालून घेऊया। लागता नंतर घालता येईल। आता मी यात 3 चम्मच पीठ घालून घेतले आहे। त्यातच आपण 2 हिरव्या मिरच्यांची पेस्ट, कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ, हे सर्व आपण आता मळून घेणार आहोत। आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये, त्यामुळे बटाट्यामध्ये जेवढे पीठ बसेल तेवढेच टाकून घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। पराठ्याला मळतो आपण तसा। लागल्यास अजून पीठ वापरू शकतो राजगिराचं। आता बघा, छान घट्ट गोळा तयार झाला आहे। मी थोडा अजून पीठ टाकून घेते, म्हणजे पराठा लाटता येईल। थोडेसे तेल टाकून अजून एकदा मळून घ्यायचं आणि त्याचे 3 गोळे तयार करून घ्यायचे। तर गॅसवर ठेवलेली खीर पण झाली असेल, बघूया आपण। मस्त घट्टसर खीर झाली आहे। गॅस बंद करून देऊ। तर आपण एक पॅन गॅसवर ठेवून पराठा लाटून घेऊ। मी इथे पराठा खूप चिकटत होता पोळपाटाला, त्यामुळे कॉटनचा कपडा खाली ठेवला आहे। त्यावर पीठ टाकून पराठा लाटून घेते। अशा प्रकारे तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा। जर कोणताही पराठा चिटकत असेल तर असा कॉटनच्या कपड्यावरती पीठ टाकून लाटायचा, अजिबात चिकटत नाही। एकदा नक्की ट्राय करून बघा ही ट्रिक। मी तर नेहमी असे करत असते। बघा किती छान पटकन निघतोय। आता आपण भाजून घेऊया। मस्त वरून तेल टाकायचं। तेल, तूप जे पण उपवासाला तुम्ही वापरत असाल ते टाकले तरी चालेल। तर दुसऱ्या साईडने पलटी मारून घेऊ। मस्त भाजला गेलाय। तेल तूप थोडे जास्त टाकले की पराठा खरपूस भाजला जातो आणि चवीला छान लागतो। अशा प्रकारे तयार आहे भगरीची खीर आणि राजगिराचे पराठे। तुम्हीही नक्की बनवून बघा। आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। परत भेटूया पुढच्या रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।